नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। नीट परीक्षा रद्द करा, शिक्षणाचे विकेंद्रीकरण करा, बाळासाहेब आंबेडकरांची मोठी मागणी। ठाकरे बंधूंच्या मोर्चात काँग्रेसही सहभागी होणार। 26 जुलैच्या महामोर्चासाठी महाविकास आघाडीची मोठी रणनीती। माजी गृहमंत्र्यांकडून महिला पोलिसाचा विनयभंग। भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप। आणि सोनम वांगचुक यांचे उपोषण 27व्या दिवशी संपले। नड्डा यांनी ज्यूस पाजले। वांगचुक म्हणाले 3 मागण्यांवर लेखी आश्वासन मिळाले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। वडवणी तालुक्यातील मौजे देवळा येथील सर्वे नंबर 199 मधील वादग्रस्त महार वतन जमिनीबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादी क्रमांक 2 ते 10 तसेच त्यांचे नोकरचाकर आणि कुटुंबीय यांनी वादीच्या ताब्यात किंवा शेतीच्या कामात कोणताही हरकत अथवा अडथळा निर्माण करू नये असा अंतरिम आदेश दिलेला असतानाही त्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। तक्रारीनुसार वादी विलास शिवाजी जावळे हे आपल्या कुटुंबियांसह संबंधित जमिनीवर गेले असता प्रतिवादींकडून त्यांना अडवण्यात आले। यावेळी वादी, त्यांची पत्नी, मुलगा, मुली तसेच त्यांच्या सासूबाई इनबाई यांच्यावर कथितपणे हल्ला करण्यात आला। या प्रकरणात जनाबाई रामराव कांबळे, लोचनाबाई विनायक कांबळे, बाळासाहेब रामराव कांबळे, भाग्यश्री बाळासाहेब कांबळे, भागवत रामराव कांबळे आणि मनीषा भागवत कांबळे यांनी मारहाण केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आलाय। तसेच या संपूर्ण घटनेमागे विठ्ठल माणिक शिंदे यांनी कट रचल्याचा आरोपही तक्रारदाराने केलाय। या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन, मारहाण, दरोड्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा यासह इतर बाबींची निष्पक्ष चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे। युवा दर्पण लाईव्ह साठी गीतांजली वानखडे, लव्हाळे, वडवणी। पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका घरफोडीचा छडा लावत बीड एलसीबी पथकाने मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे 3 तोळे सोन्याचे दागिने, 10 भार चांदी असा अंदाजे 5 लाख रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे पिंपळनेर तसेच वडवणी येथील 2 घरफोडीचे गुन्हे उघड झाले आहेत। बीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 11 जुलै 2026 रोजी पिंपळनेर येथे फिर्यादी महिला रात्री झोपेतून उठून घराबाहेर गेल्यानंतर घरातील लोखंडी कपाट उघडे असल्याचे व त्यातील सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। याच घटनेदरम्यान गावातील इतर महिलांचे अंगावरील दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। तर या गुन्ह्याचा तपास सुरू असताना बीड एलसीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे खांडवी तांडा तालुका गेवराई येथील आरोपीचा सहभाग असल्याचे निष्पन्न केले। त्यानुसार अंबुनाईक तांडा येथील कृष्णा शेषराव राठोड वय 25 वर्ष हा नाळवंडी तांडा येथे आल्याची माहिती मिळताच एलसीबी पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत आरोपीने 5 साथीदारांसह सदर घरफोडी केल्याची कबुली दिली। तसेच दिनांक 11 जुलै रोजी वडवणी तालुक्यातील खापरवाडी तांडा येथे घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली। त्यामुळे पिंपळनेर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आला असून आरोपींकडून चोरीस गेलेले तसेच वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेले सुमारे 3 तोळे सोने, 10 भार चांदी असा अंदाजे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर आरोपीस पुढील तपासासाठी पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार शरद पवार हे करत आहेत। तर ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, डीवायएसपी श्री वेंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय शेखर आवटे, पीएसआय महेश विघ्ने, विकास राठोड, राहुल शिंदे, अंकुश वरपे, गोविंद राग, बबन सलगर, अशफाक सय्यद, सुनील राठोड आणि सिद्धेश्वर मांजरे यांनी मिळून केली। चंद्रभागेचं वाळवंट जवळपास आज आत्ता या घडीला 8 लाखापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि मोठ्या उत्साहात या ठिकाणी वारकरी येतात, स्नान करतात आणि नगर प्रदक्षिणेसाठी या ठिकाणी जात आहेत। एकादशीच्या पूर्वसंध्येला आज चंद्रभागेच्या तीरावर 8 लाखापेक्षा जास्त भाविक या ठिकाणी आलेले आहेत। मी वैष्णवीकडे बीड, धन्यवाद। गरिबांच्या मदतीसाठी माजलगाव येथे स्थापन करण्यात आलेल्या उस्मानिया फाउंडेशनच्या नावाखाली लाखो रुपये गोळा करून ती रक्कम संस्थेच्या खात्यात न जमा करता स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून
मोठा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सदरची रक्कम ही देशविघातक कारवायांसाठी वापरल्याचा संशय आल्याने या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एटीएसने चौकशी केल्यानंतर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात 3 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजलगाव शहरातील काही तरुणांनी गरीब व गरजूंना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने उस्मानिया फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून या संस्थेच्या नावावर मुस्लिम समाजातील अनेक दानशूर व्यक्तींकडून लाखो रुपयांची देणगी गोळा केली। परंतु या संस्थेशी संबंधित आलिम खिजर सय्यद, हसन शेख रशीद व हनीफ नईम शेख सर्व राहणार फुलेनगर माजलगाव या तिघांनी उस्मानिया फाउंडेशनच्या नावाने मिळणारी देणगीची रक्कम QR कोडच्या माध्यमातून स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करून घेत या रकमेचा मोठा अपहार केला। हा प्रकार फाउंडेशनच्या इतर सदस्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तक्रार छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATS कडे केली होती। या तक्रारीवरून ATSने या प्रकरणाची चौकशी केली। जमा झालेली रक्कम ही देशविरोधी किंवा संशयास्पद कारवायांसाठी वापरली गेली आहे का असा संशय निर्माण झाल्याने ATS पथकातील अधिकारी मोहम्मद मोहसिन यांच्या फिर्यादीवरून आलिम खिजर सय्यद, हसन शेख रशीद व हनीफ नईम शेख सर्व राहणार फुलेनगर माजलगाव या तिन्ही आरोपींविरुद्ध माजलगाव शहर पोलीस ठाण्यात BNS विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ATSने स्वतः या प्रकरणात लक्ष घालून चौकशी व फिर्याद दिल्यामुळे फाउंडेशनच्या नावाखाली जमा केलेला हा निधी नक्की कशासाठी वापरला गेला, तो देशविरोधी कारवाया किंवा एखाद्या दहशतवादी संघटनेला पुरवला गेला आहे का, अशा विविध शक्यतांवरून सध्या माजलगाव शहरात चर्चेला उधाण आले आहे। तर या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता माजलगाव शहर पोलीस ठाण्याचे PI धनंजय ढोणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत। सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक चळवळीत सातत्याने उल्लेखनीय कार्य करणारे तुलसी संगणक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील प्राध्यापक श्री किशोर शिवाजी वाघमारे सर यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा या वर्षीचा राज्यस्तरीय महाराष्ट्र लोकनायक 2026 हा पुरस्कार जाहीर झाला आहे। प्राध्यापक वाघमारे सर हे बीड येथील देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय येथे गेल्या 17 वर्षांपासून प्राध्यापक म्हणून अध्यापनाची सेवा करत आहेत। तुलसी शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक श्री प्रदीप रोडे सर यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्राध्यापक वाघमारे सर हे अविरतपणे सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक कार्य करत आहेत। त्यांच्या याच उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन दैनिक लोकयुवा यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्याचे जाहीर केले असून हा पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 2 ऑक्टोबर 2026 रोजी संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय शेगाव जिल्हा बुलढाणा येथे संपन्न होणार आहे। तर या पुरस्काराबद्दल प्राध्यापक किशोर वाघमारे सर यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।